श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला बघूया आजचा ब्लॉग. आजचा ब्लॉग थोडासा विशेष आहे, थोडा स्पेशल ब्लॉग आहे. आज दोन आम्ही रील बनवले. एक आहे चिकन समोसाची आणि एक आहे पोटॅटो वेजेसची. तर आज दोन रील बनणार आहे आपल्याकडे. एकूण दोन्ही रीलची तुम्हाला थोडा वेळ बघायला मिळेल. आणि आज त्यापेक्षा स्पेशल आज काय तुम्हाला सांगतो मी. आज आम्ही खास आपण जो रीलचा जो बॅकग्राऊंड असतो दरवेळेला, तिकडे आपण दरवेळेला काहीतरी वेगवेगळं ठेवतो. यंदा आपण स्वामींची तिकडे मूर्ती आपण ठेवणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण तो व्हिडिओ शूट करणार आहोत. तर आपली सर्वांची श्रद्धा आहेत त्यांच्यावरती, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती आहेत, असं काही हे नाही आहे. पण ते असल्याने अजून आपला व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला स्फूर्ती मिळते आणि सर्व गोष्टी चांगल्या होती. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो त्याचा, तुम्हाला त्या व्ह्यू पण दाखवतो कशी मूर्ती आहे, कसं आम्ही सर्व गोष्टी सेटअप केलेल्या आहे. ठीक आहे, बघा. हे बघा मित्रांनो, बघा किती सुंदर अशी आपण स्वामींची आज मूर्ती आणून हातावरती आपण शाल टाईप एक छोटंसं उपकरण आणलेलं आहे. आणि छानपैकी आज आपल्या त्या प्रत्येक रीलच्या पाठीमागे स्वामी असतात. तर बघा मित्रांनो, आपला ब्लॉगही बघत राहा, तुम्हाला ब्लॉगही आवडेल. आज संपूर्ण सेटअप आज एअरफायरवरती पूर्ण गोष्टी आपण बनवलेल्या आहेत. बराचसा इथे कचरा वगैरे जमलेला आहे. हे बघा, चला मित्रांनो बघत राहा ब्लॉग. ऑर्डर्स चालू आहे बघा मित्रांनो, ऑर्डर्स चालले आहेत, कस्टमर आहेत. कोण कोल्ड्रिंक पिते आहे, कोण काय पिते. स्विगी झोमॅटोवाला आलेले पण आहेत इकडे. आज बघा इथे कोल्ड्रिंकचे बॉटल्स पण आले, तो दाखवतो मी. फार पूर्वी भरपूर चालायचं, आता जरा कमी झालं आहे फार. हे बघा 10 रुपयाची मिळते डायरेक्ट प्यायला गेलं तर. सर्विसला वेगळं असतं. हे बघा, हे कोकच्या बॉटल्स आहेत. आता फार रेट झालेलं, त्यानंतर पुन्हा परत दिवसानं स्टार्ट झालं आहे कोक थम्सअप वगैरे. हे कुठं गेला छोटू रे, छोटू कुठं गेला, बोला उसको फटाफट. काउंटर लाव. हे आजा पाणीपुरी खिला दे. मित्रांनो बघा, तुम्हाला ते काउंटरचे काही आपला शेप बदललेला आहे, आता विकास आलेला आहे. तर तुम्हाला काउंटरचे काही डिझाईन बघा दाखवतो, की त्यांनी चांगले डिझाईन मारलेले आहेत. तुम्हाला दाखवतो मी. ही पण किती उत्तम डिझाईन आहे बघा. हा ट्रफल आहे. हा डिझाईन चेंज झाले म्हणून तुम्हाला काही गोष्टी दाखवतो मी. तर इकडे बघा, इकडे पायनॅपल बघा किती सुंदर बनवलेलं आहे. हा 1 kg पायनॅपल आहे, पण दिसायला किती सुंदर वाटतं बघा. काय केकची डिझाईन फार त्याने ॲट्रॅक्टिव्ह केलेलं आहे, म्हणायला हरकत नाही. इकडे आता बरेचसे केक सेल झाले ॲक्च्युली, पण जे आहेत त्यात फक्त तुम्हाला दाखवतो मी. हा चोको डिलाईट वगैरे कुठला तरी असेल. हा पण अतिशय सुंदर बनवलेला आहे. आणि हे तुम्ही 2 केक बघा ना, हा स्विस चॉकलेट आहे इथे आणि इथे हा चोको चिप्स आहे, पण दोघं किती एकदम नीट अँड क्लीन आहे बघा. तर असं असतं की नॉर्मल मित्रांनो, ज्यावेळेला शेफ बदली होतो ना, आणि मग काय शेफ एकदम काटोकरपणे चांगले केक बनवतात एकदम प्रॉपर. तर आता विकास नवीन जो आला आहे तो पूर्वी आमच्याकडे होता कामाला, पण मध्ये सोडून गेलेला, गावाला गेलेला. पण केक एकदम मस्त डिझाईन सुंदर बनवते. तर अशी चांगली डिझाईन कुठली असेल तुम्हाला मी पुढे दाखवतो आहे मित्रांनो. चला ब्लॉग तर बघत राहा. आणि आजचा हा पायनॅपल मला बरेच दिवसानंतर एकदम वेगळा पायनॅपल बघायला मिळाला आणि त्याची डिझाईनसुद्धा अतिशय चांगली वाटते. बाकी रेड वेल्वेट वगैरे तर आहे, त्याचं थोडंफार त्यांनी चेंजेस केले. पण रेड वेल्वेट पण लगेच नजरेमध्ये येतो, त्याला वरतून रेड कलरचे क्रम्प लावलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक लगेच समजतो आपल्याला की रेड वेल्वेट आहे म्हणून. आणि हा ते राहुल हे कोने में हे कोणतं ब्लूबेरी आहे का? ब्लूबेरी थोडं डार्क झालेलं आहे, इथले ब्लूबेरी समज में नहीं आ रहा है ना. हां, वो ॲक्च्युली तो जास्त झाला त्याला ब्लू, त्यामुळे तो हे वाटतं इसको ना राहुल, इसको ना लाइट के नीचे ले ले, तो ये तुरंत समझ में आएगा वो चॉकलेट लगता है थर्डे में. चलो, तो आता तो जाणार आहे मित्रांनो फेकण्यामध्ये. त्रास जाईल तो, आणि तो त्यामुळेच तो ॲक्च्युली विकला गेलेला नाही आहे. तो ॲक्च्युली असं वाटतो की चॉकलेट आहे तो ब्लूबेरी आहे, त्याला तो हलकासा लाईट ठेवावा लागेल तेव्हा चांगला वाटेल तो. आणि थोडा डार्क जर केला आपण तर तो ॲक्च्युली ब्लॅक कलर होऊन जातो. त्यामुळे ठीक आहे, चला बघूया. चलो मित्रांनो, ब्लॉग बघत राहा. सर्व बसले बघा इथे निवांत. आणि आपल्या इथे जेवण आलेलं आहे बघा, आपलं जेवण आलेलं आहे मित्रांनो. तर लाईट वगैरे लावूया आपण आणि आपण नेहमीप्रमाणे सध्या पटकन जेवून घेऊया, परत वेळ मिळेल नाही मिळेल. चलो मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही फटाफट घरातून जेवण आलेलं आहे, लगेच ताबडतोब जेवण करून घेतो. तुम्ही मात्र ब्लॉग आपल्या मित्रांनो बघत राहा, ब्लॉग सोडू नका तुम्ही. ठीक आहे, चलो मित्रांनो, बाय 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 बाय. हे बघा मित्रांनो, दर आठवड्याला वगैरे आपल्याला संपूर्ण हे जी बाहेरचं क्लिनिंगची जी भांडी आहेत तिला प्रॉपर क्लीन करून घ्यावं लागतात, कारण हे स्वच्छ क्लीन दिसणं गरजेचं आहे. स्टीलचं जेवढं मटेरियल आहे, स्टीलचे काउंटर्स वगैरे जे असतात किंवा स्टीलची जी भांडी आपण हात धुण्यासाठी यूज करतो, जेवढं आपण वॉश करू तेवढं क्लीन दिसायला मित्रांनो चांगलं दिसतात. तर त्याचं काम चालू आहे. आणि हे बघा, नेहमीप्रमाणे घरी न्यायला पण आपण पाणी
पाव, पाणीपुरीचं पाणी, चटणी, शेव, हे बघा ते शेव पण आहे मला वाटतं, शेव होते आणि पाणीपुरीचं पॅकेट घेतलेलं आहे मित्रांनो. बघूया अजून ऑर्डर चालू आहे बघा मित्रांनो, काही ऑर्डर अजून चाललेले आहेत मित्रांनो. हे बघा थोडे आपण आंबे आणलेले आहेत. उद्या टिफिनला आंबे द्यायचं प्लॅनिंग आहे. काय तुला आवाज तुम्ही केला टीव्हीचा? उद्या मित्रांनो टिफिनला आंबे द्यायचं प्लॅनिंग आहे. ते आपण थोडा केशरी आंबा आणलेला आहे. हे सर्व मिळून मला वाटतं 8-10 किलो आंबे आहेत. थोडासा हापूस पण त्याने सांगून दिलेला आहे. हा हापूस आहे की नाही मला कल्पना नाही, पण थोडा हापूस दिलेला आहे, थोडा केशरी आहे. तर उद्या ह्यांचं मिळून ह्या 8-10 किलो आंब्याचं उद्या मिळून आपल्याला तिथे पुरी आणि आमरस पण द्यायचं आहे उद्या टिफिनला. तर बघूया बघा साईज शेपमध्ये कसा वेगळा वाटतो तो आंबा. चला बघूया काय होतं ते. चला भेटूया मित्रांनो उद्या. तोपर्यंत बाय बाय.